आज प्रदोष म्हणजे काय नेमकं, म्हणजे मला सांग काय असतं ते. आई खूप जास्त काही मध्ये आवरा लागल्या. सकाळचे 7 वाजलेत आणि खूप जास्त लेट होईल असं वाटतंय. व्हायला नको, भाजलं तिला. माझा चहा. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. आईच्या आंघोळ आवरल्या आणि आई आता देवपूजा पण करून घेतली बघा इथं. ठीक आहे, तिथं जेवण बनवलंय. माझ्या जो आंघोळ व्हायची, मी आता आंघोळीला जाणे पटकन, आपल्याला खूप जास्त उशीर झाला. आई तिथं मंदिरात आहे. ठीक आहे, ती महादेवांची पूजा चालू आहे, तिची महादेवांची पूजा करायला. आणि आत्ता सध्या 8 वाजून गेलेत. मी सुद्धा आंघोळ नाही केलो आज, फक्त हातपाय तोंड धुतले, ब्रश केलो आणि आलोय. आणि आपली गाडी पण धुवायला पाहिजे बघा, किती घाण आहे. डस्ट बघा किती घाण आहे. करेक्ट 8 वाजून 15 मिनिटं झाल्यात आणि मी आईला कामावर तिच्या सोडलोय आणि मी आता इथनं माझ्या कामासाठी निघा लागलोय. आजच्या जेवणामध्ये दालचा भात आहे आणि हे लोणचं आहे आवळ्याचं, शाबूची सांडगे. 6 वाजून 1 मिनिटं झाल्यात आणि मी कॉलेजकडे चाललो आहे. आता आपण आलो आहोत माझ्या कॉलेजमध्ये. तर आता मी माझ्या वर्गात बसलोय, पण कोणच नाही आलं. ठीक आहे, माझे सगळे मित्र पण नाही आले, कोण पण नाही आलं. तर बघू, मी आत्ता 7 वाजलेत बरोबर, 7:30 होणार आहे. 5 मिनिटं कमी आहेत 7:30ला. तर जर जास्त उशीर झाला मी घरी जाईन माझ्या, बाकी काही नाही. सरांना सांगेन की बाबा मी घरी गेलो, कारण की कोण पण आलं नाही. सर मला शिकवून तर काय करतील एकट्याला. कॉलेजमधनं बाहेर पडून मी आईला टायमावर पोचलो घ्यायला. आई आल्या इथं. आईसोबत मी एका मंदिरात चाललो आहे, जिथं महादेवांचं शिवलिंग आहे आणि तिथं मी पाया पडून पंचामृत पिणार आहे. पंचामृत म्हणजे जलाभिषेक केलेलं. ठेवतो. प्रदोष आहे. काय आहे प्रदोष? अच्छा, महादेवांचं दर्शन घेऊन माता घेतो. बरं, हे आहे ते मंदिर. हे आहे मंदिर हनुमानजी आणि आई पाया पडायला आणि तिकडे शिवलिंग आहे. इथं शिवलिंग आहे. ओम नमः शिवाय. मी आपल्या घरी पोहोचलोय आणि बाहेरच्या इथे कीर्तन चालू आहे, म्हणून मी तुम्हाला नाही दाखवू शकत की, म्हणजे माझा बोललेला आवाज खूप कमी येईल. ठीक आहे, मी आता घरी पोहोचलोय. आई येईल, आई आल्यानंतर आपण भजी करणार आहे. आता भजी केल्यात आम्ही. भजी आणि हा सकाळचा भात आहे तो खायला लागलोय. आई पण माझ्यासोबत जेवा लागल्या. असून दे. आता आई काय करायला लागल्यास तू? व्हाईट सिमेंट लावा लागल्यास. आज प्रदोष म्हणजे काय नेमकं, म्हणजे मला सांग काय असतं ते. एकादशी नंतर येणारा 4था दिवस प्रदोष आहे. हा, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी आणि 4था दिवस प्रदोष. अच्छा. महादेवांना एकदम प्रिय. जसं आपण एकादशी श्री विष्णूसाठी करतो, तसं प्रदोष व्रत महादेवांसाठी करतात. तो महादेवाला अत्यंत प्रिय. अच्छा, म्हणजे प्रदोष हा दिवस एकादशीचा 4था दिवस आहे. विशेष करून आजचा प्रदोष खूप महत्वाचा आहे, कारण तो मार्गशीर्ष महिन्यातला शुक्र प्रदोष आलाय. मार्गशीर्ष महिन्यातला आजचा शुक्र प्रदोष आहे. कारण शुक्रवारी आलाय ना. हो हो हो. जर घड्याळ काढू शकतोस? काढायचंय काय? काढ ना प्लीज. आपलं नवीन घड्याळ. खडखड लवकर, हाताला भेगा पडतील. माझ्या हाताला भेगा पडू शकतात. हे बघा, सगळे हे भेगा पडल्यात की नाही, हे आई भरून काढायला लागले भिंतीचं. मी बाहेर एडिटिंग करालतो तोवरपर्यंत आईनं काय काय केलं बघा. दाखव काय काय केलं. हे बघा, हे सगळं तिनं भरून काढलं. आणि हे बघा इथं हे सगळं केलं तिनं. आता अंकुशचं चॅनल मॉनिटायझेशन होईल, मग तो कमवायला लागेल, मग घर घेईल, तोपर्यंत असंच तडजोड. तर मी तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र. आई तू म्हण बाय बाय. रामकृष्ण हरी. बाय बाय.